रामकृष्ण हरी. कशी युट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्तच आहे बरं का. तर मस्त आज अशी नागपंचमी आहे. श्रावण महिन्यातला आपला वर्षाचा हा पहिला सण आहे नागपंचमीचा बरं का. पहिला सण आहे पण म्हणजे पहिल्या सणाला असं म्हणजे जास्त असं हे नाही राहत. म्हणजे बऱ्याच लोकांना स्वयंपाक करायचं नाही राहत. बघा कशी कला राहते ना. म्हणजे असं देवान धर्मांमध्ये सुद्धा म्हणजे कसं असं पूर्वीच्या लोकांपासून रीत पडलेली आहे. स्वयंपाक करायचा नाही, कोणी तवा ठेवत नाही, कोणी कांदा कापत नाही, मिरची कापत नाही, विळीचा वापर करत नाही, चाकूचा वापर करत नाही. तर म्हणजे आज असं सण आहे का पहिला सण, आणि त्याला इतकं म्हणजे पहिला सण असला आहे पण असं काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. काही सणाचं करायचं नाही, काही नाही. तर अशी मस्त आज नागनरसोबाची पूजा केली बरं का मी. तर मस्त अशी नागनरसोबाची पूजा केली. तर त्याला ते असं हे पडून गेलं वाटतं इथून बरं का देवाचं. तर त्याला असं काही दोरा वगैरे असं ओवायचं नाही. असं दोऱ्याने गाठ बांधू शकतो बरं का आपण. पण मी काय केलं आहे, असं आघाडा आणि हरळ फूल म्हणजे दुर्वा असे मस्त अशा वाहिल्या आहे त्याला. आणि नैवेद्य पण दाखवलं आहे बरं का. मस्त असं लाया आणि डाळ चकुल्या पाणी. कारण आज आहे ना दुसरा काही स्वयंपाक बनवायचाच नसतो. त्याच्यामुळं मग वारुळाची पूजा करून आली आणि वारुळाला दूध लाया दिल्या आणि इथं मस्त अशी पूजा केली. आणि मी कोणी कोणी देवघरात पण ठेवत असेल बरं का हे नागनरसोबा, पण मी पहिल्यापासून आहे ना किचनवरच ठेवते, किचनच्या भिंतीलाच लावते. मग त्याच्यामुळं तिथंच लावलं मी पहिल्यापासून. जसं रिवाज आहे तसं कोणी कोणी देवघरात ठेवत असेल, ते काही सांगता नाही येत. ठेवते वाटतं काही लोक, असं माहिती आहे मला. तर मस्त असं मग आज आम्ही सगळ्यांना डाळ चकुल्याच बनवल्या. तर आज भावाचा उपवास धरावा लागतो नागोबाचा. तर मस्त अशा डाळ चकुल्या पोरांना नैवेद्याला बनवल्या. आणि काही काही असं रात्रीचं शेंगदाण्याची चटणी आणि पोळी बिळे असं बनवून ठेवलं आहे बरं का आम्ही. आणि आता काही ती चटणी तेच खायचं आहे. आज सणाचं म्हणजे एक उपास मारायचा असतो. सणाचं काय खायचं, काय खायचं, काय करायचं तेच विचार राहते सगळ्यांच्या डोक्यात आजचे नागपंचमीचे. तर मग आम्ही पण ते बनवलं डाळ चकुल्या. लहानले पोरं पण खातील कसं. रात्री आम्ही चटणी पोळ्या बनवून ठेवल्या, पण मग पोरांना चटणी चालत नाही. मग थोडं डाळ चकुल्या बनवल्या, नैवेद्याला त्याच दाखवल्या. आणि ज्याला खायचे ते खायला. आता आम्हाला तर उपवासाचे म्हणजे श्रेयांना श्रावण सोमवार पण आहे पहिला. आणि आजचा म्हणजे नागपंचमीचा जो उपवास असतो ना तो भावासाठी धरावा लागतो, म्हणजे नागोबासाठी धरावा लागतो. तर ते नागोबाची बरीच काही कहाणी ती काही मला माहीत नाही संपूर्ण, त्याच्यामुळे मी काही सांगत नाही. पण उपवास धरते पहिल्यापासून, पूर्वीपासून माहिती मला. तर धरला आम्ही पण उपवास धरला. तर आज मस्त असं शिडशिड चालू आहे पावसाची बाहेर रिमझिम. वारुळाची पूजा करून आली आत्ताच. घरातलं नैवेद्य पाणी दाखवला, आवरलं बसलं. आज म्हणजे नागपंचमीचा पहिला सण असून त्या सणाच्या दिवशी काहीच बनवते नाही. त्याच्यामुळं फक्त आज म्हणायचं आज नागपंचमी ना, आज सण आहे, नागपंचमी ना, आज सण आहे, एवढंच म्हणत राहायचं फक्त. बाकी दुसरं काहीच बनवायचं नाही, खायचं नाही, काहीच नाही. नाहीतर आपलं प्रत्येक सणाला कसं असतं, कोणी पुरणपोळी बनवतं, कोणी काय बनवतं, कोणी काय ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीनं स्वयंपाक बनवतं. तसं आपल्या असे गंमत आहे का, सण हा आहे फक्त नावाला आहे. आणि देवाला पण दुसरं काही चालत नाही आणि आपल्याला पण नाही चालत करायला. तर मस्त असं स्वयंपाक पाणी झालं आहे. मल्हार खेळतोय बाहेर. मल्हार लय त्रास देतोय आज, तर लय त्रास देतोय. जरा आज बाहेर पण जायचं होतं मला, म्हणजे श्रावण सोमवारमुळं. पण सकाळी सकाळीच पाऊस चालू झाला का आमचं म्हणजे निघाल्यावर कॅन्सल झालं जायचं. अशी गंमत झाली. तर बघा मस्त सगळ्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा. सगळ्यांनी वारुळाची पूजा करा, कोणी झोका खेळा. मस्त झोका बांधलेला असतो. आता आम्ही मळ्यात राहायचो ना, तिथं मस्त आम्ही मळ्यात झोका बांधलेला होता. आता इथं काय आम्हाला झोका बांधायला जागा नाही आणि काय आम्ही बांधला पण नाही बरं का झोका. तर मस्त आजचा आनंद घ्या. तसा पाऊस जर उघडला तर आम्ही जाणार आहे झोका खेळायला मळ्यात. पण पाऊस जर असला, रिमझिम असली, तर रस्ते नाही चांगले, त्याच्यामुळं नाही जाऊ शकत आम्ही झोका खेळायला पण. तर बघा कसा वाटला माझा व्हिडिओ, नक्कीच कमेंट करून सांगा. तुमच्याकडं कसे कसे करता नैवेद्य ते
कशी पूजा करत्या काय करत्या ते ते पण आम्हाला कळू द्या कमेंटमध्ये. रामकृष्ण हरे.